जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्टर देवरे सर द सक्सेस अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी जवळपास 4 ते 5 लाख स्टुडंट एनडीएची एक्झाम देतात आणि पण त्यातून साधारणतः 8,000 विद्यार्थी त्या ठिकाणी रिटन एक्झाम क्लिअर करतात. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो का ते हुशार नव्हते किंवा त्यांनी प्रयत्न केला नाही. तर प्रॉब्लेम अभ्यास हा मुळीच नव्हता. त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा अप्रोचचा होता. बऱ्याच मुलांना वाटतं की एनडीए म्हणजे फक्त 12वीचे अभ्यास केला आणि त्यातून तुमचं एनडीए क्लिअर होतं. लक्षात ठेवा की 12वीची बोर्डची एक्झाम आणि एनडीएची एक्झाममध्ये जमीन आसमानचा त्या ठिकाणी फरक आहे. बोर्ड्समध्ये तुम्हाला स्टेप्सला मार्क मिळतात, एनडीएमध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर्सला त्या ठिकाणी मार्क मिळतात आणि चुकीच्या आन्सर्सला निगेटिव्ह मार्किंग असते. आज आपण सक्सेस अकॅडमीच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये एनडीएची एक्झाम क्रॅक करण्यासाठी विनिंग स्ट्रॅटेजी काय आहे डिस्कस करणार आहोत. तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये एनडीए त्या ठिकाणी फोडायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात मोठं जे हर्डल आहे ते आहे मॅथमॅटिक्सचं. त्या ठिकाणी मॅथ आता सगळ्यांनी काही काही विद्यार्थ्यांनी बघितलं तर मॅथ त्यांच्यासाठी एकदम असतं. खूप स्टुडंट विशेषतः जे नॉन मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना चांगलं टीचिंग त्या ठिकाणी अवेलेबल नव्हतं, त्यांना मॅथचा फोबिया असतो किंवा भीती असते. पण मित्रांनो, सिक्रेट सांगितलं तर वावगं ठरणार नाही. मॅथचा पेपर पास करण्यासाठी तुम्हाला रामानुजन बनण्याची काहीच गरज नाही. पेपरमध्ये 120 प्रश्न असतो. त्यातील 120 प्रश्न हे 300 मार्कांसाठी असतात. तुम्हाला माहिती आहे की कट ऑफ किती असतं? हार्डली 25% मार्क्स त्या ठिकाणी क्वालिफाय करण्यासाठी लागतात. म्हणजेच तुम्हाला सगळे पेपर सॉल्व्ह करण्याची गरज आहे का? तर नाही. सक्सेस अकॅडमी नाशिकमध्ये आम्ही स्टुडंट्सला हे शिकवतो की सिलेक्शन ऑफ द क्वेश्चनचं सिलेक्शन तुम्ही केलं पाहिजे. त्यातले कुठले क्वेश्चन तुम्हाला जमतील तेच क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं पाहिजे. कोणता प्रश्न सोडवण्याचा आहे की त्यापेक्षा कोणता प्रश्न स्किप करता येईल हे यातूनच तुम्हाला एनडीए टॉपर बनतात. आपल्या अकॅडमीमध्ये आम्ही शॉर्टकट्स आणि ट्रिक्सवरती जास्तीत जास्त मॅथची भीती ही डोक्यामधून काढून टाका. स्मार्ट वर्क करा. तुमचं नक्कीच मॅथ क्लिअर होण्यासाठी फायदा होईल. आता गॅटचा जो पेपर आहे तो एक खरा गेम चेंजर आहे. मुलं काय करतात की दिवस रात्र फक्त मॅथ्स घसत बसतात आणि गॅटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा इग्नोर करतात. हेच त्यांचं 99% चुकतं किंवा हेच फेल्युअर होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. पेपर जो 2 आहे तो 600 मार्कांचा टोटल होतो आणि यामधलं टोटल जे साधारणतः जे 200 मार्कांसाठी इंग्लिश असतं, 200 मार्कांसाठी सायन्स असतं आणि 200 मार्कांसाठी जनरलचे हिस्ट्री जिओग्राफीचे क्वेश्चन असतात. यामध्ये एक लक्षात घ्या की तुमचं इंग्लिश ग्रामर व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग पाहिजेत आणि त्यानंतर येतो तुमचं जीकेचा पार्ट. त्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, करंट अफेअर असेल. नाशिक मध्ये आपण बघतो की खूप मुलं फॅक्च्युअल स्टडी करतात पण UPSC फॅक्ट्स विचारत नाही किंवा UPSC तुम्हाला कन्सेप्ट विचारते. सायंटिफिक टेम्पर तुमचा त्या ठिकाणी जागृत असायला पाहिजे. सक्सेस अकॅडमीमध्ये आमचा फोकस हाच असतो की रट्टा मारणारे विद्यार्थी किंवा मगअप करणारे विद्यार्थ्यांपेक्षा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती आम्ही जास्तीत जास्त भर देत असतो. बोर्ड एक्झाम आणि एनडीएचं जे प्रिपरेशन आहे सायमल्टेनियसली कसं करता येईल. एक कॉमन प्रश्न विद्यार्थी किंवा पालक मला नेहमी विचारतात की सर 12वीच्या बोर्डसोबत तुम्ही एनडीएचा अभ्यास कसा मॅनेज करता. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की हे दोघंही वेगवेगळे नाही आहेत. जर तुम्ही NCERTचे पुस्तकं नीट वाचलं, बोर्डसाठी तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची आहे, तर एनडीएसाठी तुम्हाला MCQ सॉल्विंग ॲबिलिटी येणं महत्त्वाचं आहे. सकाळी आपण कन्सेप्ट शिकवतो जे की बोर्डला उपयोगी आहे आणि दुपारून आपण त्या एनडीएचे शॉर्टकट्स वापरून MCQ कसे सॉल्व्ह करता येतील हे शिकवत असतो. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दिवसभरातून 2 तासवर मोबाईलवरती रील्स बघत घालवले असेल तर सॉरी, तुमचं युनिफॉर्मचं स्वप्न पूर्ण होणार नाही, परंतु तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल. म्हणूनच द सक्सेस अकॅडमी नाशिक या ठिकाणी तुम्हाला डिसिप्लिन आणि चांगलं एन्व्हायर्नमेंट त्या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो माइंडसेट आहे, माइंडसेट खूप जास्त गरजेचं आहे. माइंडसेटमध्ये तुमचं विनिंग माइंडसेट असणं त्याहूनही जास्त गरजेचं आहे. शेवटी रिटन एक्झाम क्लिअर करण्यासाठी फक्त पुस्तकी किडा असून महत्त्वाचं नाही, परंतु तुम्हाला तुमच्या माइंडसेट त्या पद्धतीने पाहिजे. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गेल्यानंतर जेव्हा पहिले 5 प्रश्न येत नाहीत, तेव्हा तुम्ही पॅनिक होता कामा नये किंवा शांत डोक्याने तुम्ही 6वा प्रश्न शोधला पाहिजे. आर्मीमध्ये किंवा डिफेन्समध्ये प्रेशर हँडल करणारा कॅन्डिडेट्स किंवा ऑफिसर त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून एनडीएची एक्झाम
डिझाईनच तशा पद्धतीने केलेली आहे की 2.5 तासाचा पेपर आहे. तुम्हाला पेशन्सनी त्या ठिकाणी संपूर्ण पेपर रायटिंग करायचं असतं किंवा MCQ सॉल्व्ह करायचे असतात. सक्सेस अकॅडमीमध्ये आम्ही दर आठवड्याला या ठिकाणी वीकली मॉक टेस्ट त्या ठिकाणी घेत असतो आणि या टेस्टचा पर्पज तुम्हाला मार्क्स देणं एवढं नाही येतं, परंतु तुम्ही प्रेशर कसं हँडल करता किंवा तुम्ही 2.5 तास एका जागेवरती बसून किती विचार करता या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि एक विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की रेग्युलर टेस्ट सिरीज त्या ठिकाणी जर केली तर आपल्यालाही अंदाज येतो की आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी जर आपण विचार केला की NDA हे फक्त एक करिअर ऑप्शन नाही, तर ती एक लाईफ आहे आणि लाईफची एंट्री गेट आहे ती म्हणजे रिटन एक्झामिनेशन. जर तुम्हाला नाशिकमध्ये राहून जर प्रॉपर गाईडन्स मिळवायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही क्लिक करा. आपल्या इथं पूर्णपणे डिसिप्लिन एन्व्हायर्नमेंटमध्ये त्या ठिकाणी NDAची तयारी करून घेतली जाते. GTOचं ग्राउंड किंवा SSBचं सगळं मेंटरशिप त्या ठिकाणी केली जाते. आम्ही फक्त या ठिकाणी शिकवत नाही, तर तुमचा विद्यार्थी OLQ त्याच्यामध्ये कशा जातील त्या OLQs आम्ही बिंबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर जागे व्हा मित्रांनो. तुमचं एज क्रायटेरिया बसत असेल आणि तुमचंही स्वप्न असेल की NDA जॉईन करायचं, तर सक्सेस अकॅडमी इज फॉर NDA म्हणजे TSAला तुम्ही जॉईन करा आणि तुमचं NDAचं स्वप्न पूर्ण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.